चराया वेळ का सखायला कोठे गुंतलाशी द्वारके चराया कोठे गुंतलाशी द्वारके चराया। जी काय आज 2-3 वेळेस मंदिरात आलात, काय धोरण आहे? कोठे गुंतला काय नेमके आज धोरण? तुम्ही अर्धे 2-3 वेळेस पूजा चालू आहे, मंदिरात येतात 2-3 वेळेस झाले। अगं मी आज असं ठरलंय, सकाळी 2 टाइम पूजा करायची, संध्याकाळी 2 टाइम माळा जपायची। सकाळी 2 वेळेस, संध्याकाळी 2 वेळेस। जी तुम्ही असं कधीच केलं नव्हतं, आज यावेळेस काय धोरण आहे? तुला नाही करायचं ते तुझं काम कर, जा उठ, मला करून दे देवाचं तेवढं तरी। बरं जाते मग मी माझे काम करते, मग काय आता जाऊन द्या, जाते मी। बाई दिदीला काय झालं काय नाही बाई, उलचिका काम करू लागून काय झालं काय माहित, पहिले तरी उलचिक तिलचिक करू लागत होत्या, आता तर कामावर हसला नाही काही व्हायना बाई, एकटी माग सारा लोड आहे। आता काय करू बाई, काय खोळ घुसलं काय नाही डोक्यात बाई, देवाचं 2-2 टाइम पूजा करायची म्हणतात, आता काय करावं आता, पहिले तरी उली तिली करू लागत होत्या, आता काय माहिती काय झालं काय नाही, काय डोक्यात खोळ घुसलं त्यांच्या काय नाही बाई। आज चतुर्थी आहे, काही त्यांना नाश्ता नाही काही नाही, त्यांना जेवायला तरी देऊन येते, 1 तास होत आलाय जवळपास, आता त्याची खराळ जाते त्यांना। जी सकाळपासून चतुर्थी ना, हा ना, असं काय नको नाही फराळ आहे ते, मी खाल्लं तुमच्यासाठी आणलंय, नको आता मी कुठं दुखी बसू मार, मला किती का काम पडलेत, मी कुठं तुम्ही जाते तेवढंच नाही झालं ना देव, आता तुम्ही पूजा करतात तर मला काय करायची गरज नाही, आता एका डोक्यात नवीनच खूळ शिरलंय तुमच्या, माझ्या डोक्या बाहेरचा विषय झाला यो, असं नाही हे खा म्हणले, जाई नाही हे खा फराळ, अहो नाही का काय जातात जपायला, तुम्ही जपिता 30 नाहीये का, मला मी त्याच्यातच गुंतीता काय, देवाला हरा आहेच ना आधीच, तुमचीच आहे ती, मी थोडी म्हणलं माही आहे, ही मला माही आहे ना, तुमचीच आहे ती, थांब तुमचीच आहे ती, खरं तुम्हाला खायला आणलंय। अहो देवाला माहिती सासूना कशा असत्या, मला तर काही समजा रे, काय 3 दिवस खाणार नाहीत का? मला नाही खायचं, मी मारणाचं फराळाचं करून आले, हे तुमच्यासाठी आणलं होतं। जीजी तुम्ही इथं का, मला मी मंदिरात शोध येते, तुम्हाला विचारायचं तर चपात्या किती करू, चपात्या तुमच्या चपात्या किती करू? 3 चपात्या उद्या खाणार, आज काहीच खाणार नाही का? चपात्या किती करू? उद्या खाणार, आज खाणार नाही, बघा बर का, बघा तुम्ही, नाही तर तुम्ही लगेच चुकल्या सांगता, मैसून अशीच आहे, मैसून चपात्याच करीत नाही, मला खायला देत नाही, मला जेवायला देत नाही, बघा तुम्ही मग 3 दिवस खाणार नाहीत। अहो चपात्या किती करायच्या, मला ती सवय लागलेली आहे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारायची, म्हणून विचारायला चपात्या किती करू? 3 चपात्या किती दिवसाला खायच्या? अहो सांगा ना किती करायच्या, डबल तुम्ही याच्या त्याच्या पैसे चुकल्या करत्या, मैसून मला खायला देत नाही, प्यायला देत नाही, अहो सांगा ना चपात्या किती करायचं सांगा ना, 3 दिवसांवर जायचंय बाई, असताना करून दिली, मला टेन्शन आलंय, आता ते स्वयंपाक खायचं तुमचं ते अंतिम संस्कार ते करावं लागेल, खायचं जेवण ते हे मला
लय टेन्शन आलं वैजी. काय म्हणता तोंडाने वर जाऊन दगड खाली यायचं काय? हे जी बरं ऐक नाही तुम्हाला. काय झालं? काय झालं बाई? सांगा ना काय झालं? काय आहे? हा मला दिसतंय ते माळ आहे तुम्ही जपतात पण नेमकी चपात्या सांगा ना किती? बाई जी बसलात का? मला काही सुसाना बाई. सांगा बरं काय मसाल्याचं वांग करू का बटाटा करू? दोन्ही करू एकत्रच आतो का तो? नाही अजून आणलं 2 चाय. 2 दिवसाची भाजी करू. 2 दिवस जेवायचं नाही मग भाजी करू नको करू? 2 माळी अजून आणून देऊ. हीच एक दिवसभर चालली ना अजून 2 कवर जमीत घासतात. भाजी कोणती सांग करून सांगा ना. अहो तुम्ही थोडी करणार आहे भाजी मीच करणार आहे. पण वांग जर केलं तर म्हणतात मग आम खाजत बटाटा केलं म्हणतात पोट दुखत. नेमकी काय आहे? मला तर काही समजा बाई. नुसतं तोंडाने सांगायचं भाजी कोणती करू मीच करणार आहे. सांगा ना. तेरी भी चूक मेरी. हा तुम्ही मला सांगितलं माझं पते पण एकदा सांगा ना तोंडाने भाजी काय करू? मला तर काही समजा ना पण तुम्ही सांगा ना. भाजी तरी सांगा कोणती करू? तुम्ही का थोडी करणार आहे मीच करणार आहे. पण सांगा ना. ही काही काम तर करू लागत नाही. पण भाई आता काय झालं काय मी जिजीला काही करू नाही लागत. पण आता मला समजा ना ही करू का ही करू. आता काय करावं बाई डोक्याला ताण झालाय. हो माळ जपायला घेतली काय नाही ती कोणाचं ऐकून आलं. मी चालले बाई आता. हॅलो हा मम्मी. अगं बाई माझ्या सासूला काय झालं काय माहित बाई. सकाळ धरून दिसती माळ जपीती. रोज मला इतकं काम करू लागायच्या. कुठं चपात्या करायच्या कुठं फोडणी द्यायच्या भाजीला. भांडे घासायच्या कधी धुणं धुवायच्या चहा करून द्यायच्या. आज काय झालं काय माहित बाई. उलशी का हातभर करायला लावायला कामाला. मा सकाळपासून भुसकट पडलाय काम करू करू. हा करते ना तू बी तसलीच आहे. त्यांचेच पास येते तुला बी कावा बी करू दे ना. काय होत अगं एखाद्या दिवस 300 आज जप माळ जपी बाई. मै सासू तर आज सकाळपासून नुसत्या त्या मंदिरातच जाऊन बसल्या. काय झालं काय माहिती. चपात्या करा म्हणलं किती करू तर म्हणत्यात 3 सकाळी 3. आता काही कळ ना मला काय बोलावं काय नाही बाई. हा तू बी त्यांचीच पास न जाय बाई मग ठुई फोन. तू बी तशीच आहे. जाय मला नाही बोलायचं. अरे देवा अरे देवा. जी अगं काय झालं पूजा? हा काय झालं काय झालं बाई? हा अगं कामात लय हांगड धांगड येतो. हा जपून कर तिला नुसता मोबाईल तिला मोबाईल देऊ सुसानाच काही. हा झोपली तरी आपण झोपेतून ते मोबाईल बाजूला काढत होते. आता मोबाईलचा विषय नका काढू ना. हा नाही तर तुला मोबाईलची सवच नाही. मोबाईलचा विषय काढून मोबाईलचा विषय नका काढू. चल दवाखान्यात देते का? कशाला ते सुई फुटसायला पाला बिला बांधावं लागल. मग नीट काम करू नये का सुईने? मी माझं पीत होते झालं का माड ते काय बंद तिला जाऊन तरी शब्द निघाला काय म्हणतो तुला काय माणसाली सांगा धरून मुळशी का बोलाव्यात माझं पित्यात काय करू मला मग बधीर करून तुला तू त्याच्यामुळेच पायावर तवा पडला. तू अशीच आहे का तिथे मुळशीक मदत केली असती. हॅलो तिथं काय फोन काय ग थोडं फोन कुठं आहे? फोन मम्मी बाकी करू का? मम्मी काढून करू का? घर करते का भाज्या? हा आपल्याला उलटं झालं. त्या मोबाईल मुळे खरट भाज्या खावा लागल्यात. खरट खा तुरट खा. हा कधी आणलीच करती कधी खरटच करती जळकच करती. आता ते विषय काढायची गरज तू चांगल्या भाज्या करून देत नाही. पायावर तवा पडला. तू चांगल्या भाज्यांचा पत्या करून देत नाही. जी लय दुखतोय बाई पाय.
ते धक्का लागतो काय एवढे दुखतोय ते आपला तवा नाही का ते झाड झाड कोणतं? ते असा रक्कट पडला ग बाय बाय तवा आपल्याला एवढा तवा होता आलमीचे तवे येत बाय लोकांना त्याला मेहंदी भिजायला तीव नाही का पडला ना पायावर. मग आता जीव आहे का सुशील ते झाड चाललाय कोणाचं आणलं शेजारचं आणलं होतं का? मी नाही गेलो बाई, आपलाच दादाला. आपलाच होता. पातळीने आणला होता काय त्या पातळीच्या तव्याने मा पाय मोडला ग बया. आता आराम करतो कर आराम बाई काय आराम मरणाचं उशी घेऊ काम का पडलं. चहा आणू करून तुला काय त्याच्या खायला देऊ गोड आणू काही तुला खायला नको खायचं गोडन चहा. धोड पाय दुखतोय आपल्याकडे आता बाबा बाबा सुजन ग बाई पाय. नाही ना मग डॉक्टरकडे जाऊ ना आपण मरणाचं काम हा? पडलंय. काही बांधू त्याला हा पहिलं बाई का तुझ्या मम्मीला बोलून घेऊ बरोबर होईल कायचं बाई ते मरणाचं काम पडलंय. हा? अगं तू असं काय लागून घेतलं एवढं हा बाजार तुम्ही उस्तर कारभार करून घेतला तो हा अगं पाय सुजून नको देऊ सुजन पाय इले पाय सुजन आता अगं पाय सुजून नको देऊ असं सरळ अगं सरळ कर ना मी करते बाय सारखा तू झोपून राह आराम कर आता मी जाते आता असं ते नाटक करायचे कोण आपले पूजा मी धुते तेवढं तू उठू बिठू नको मला काही लागलं तर आवाज दी आजी नाही मी नाही उठत तुम्ही नका चिंता करू धुन. सकाळपासून मोबाईल नाही राहत बघितला एक रील तरी टाकते. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे ते घे. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल वाढतो मांडाचे मला म्हाताऱ्या माणसाला काम करायला लावलं मार हे करती आता राहिलं पाय बरं वाटत होता म्हणून थोडी मोबाईल रील काढली. सुट्टीला दमन मला म्हणती हे दुखत आणि ते ते- म्हातारा माणूस आहे हा राहायला नाही म्हातार माणूस काम केलं का लई म्हातार माणूसची मी रील काढत होते कशाची रील काढायची डोंबलीच असं ते नवीन गाणं आहे ना एक नंबर ते काढत होते. म्हणा एक नंबर आणि तुझी कंबर हा काय म्हातार माणूस आहे नाटाय खाटायला नाही का गिरायला नाही का म्हातार माणूस का काम करायलाच मी म्हातारी आहे. काय मुरगाळा म्हणून धुणं धुतलं तर म्हातारा मी गेलं माणूस. बरं सुटलं तुला डान्स ते दर्शिक बाळा. एक नंबर तुझी कंबर अच्छा मार कंबर हलव ते नवीन गाणं आहे म्हणून थोडा डान्स केला. गुडघे दुखत आहेत म्हाताऱ्या माणसाची तुला कळू नये का हा आणि मला धुणं धुवायला लावलं स्वयंपाक करायला मिळालं नको बाय लेकरू दुखत मग बाय एक दिवस केला मग त्याच्यात तर काय झालंय हे राहायला आणि खायला नाही का म्हातारा माणूस. कालपासून काम करून मी किती गदमले. काय जमली तो काय काम केलं स्वयंपाक केला भांडे घासले फरची पुसली तुम्ही धुतलं पण भांडे घासले किराणा आणला सामान आणलं बाजार आणला. अगं त्यांनी त्या टीव्ही बघत बसले असं बातम्या मोबाईल मध्ये आमच्याचा बैल मिळाला तमकेचे आमक झालं आमच्याचं पोरग नेलं तमकेची पोरगी गेली हे असं तुम्ही झालं काम सुटका आमच्याचं दुखत तुम्ही काम हे असे उद्योग आहेत तुला तुम्ही कामापासून सुटकारा पाण्यासाठी माळ जपित होतात वाटतं सकाळपासून नाही तर कधी तुम्ही माळीला हात सगट लगेच नाहीत. देव अगं त्या माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं माळ जपली म्हणजे सून जीव लावी ती मोहन बिना असं बोलता माळ जपायची बोलायचं नाही असं म्हणून मी जपीत होते माळ म्हणून बोलली नाही माळ जपितानी ती म्हणजे सून आपल्याला म्हातारपणा पोट जपती जीव लावी ती लेकी वली म्हणून अगं काय जे तुम्ही कोणाचं बी ऐकतात आणि आपल्यात काही एवढे मोठे भांडणं होतात का कोणाचं ऐकत बसलात काही बी काय तुम्ही आपल्यात काही एवढे मोठे भांडणं होतात का छोटे मोठे भांडणं प्रत्येक घरी सासू सुनाचे होतच राहते. आपलं ते कसं आहे बोक्या मांजरी वणी आहे उलशी बोललं का लगेच गोड होतं. मग डोक्याचा वर नाही घरात कधी बी कधी कडू कधी तिखट कधी गोड कधी नाही हासर पण मी तुम्हाला काय वाढायला सोडणार आहे का मी सांभाळणार आहे तुम्हाला तुम्ही किती खडूस
तसं नाही म्हणायचं खडूस, पण किती तशा असल्या तरी पण मी तुम्हाला सांभाळणार आहे, मी तुम्हाला जीव नाही नाही, लगेच नाही, तुला का चांगली आहे आपण जीव मैत्रीण- देते मी. मैत्रिणीला राहू. हा? चांगली पूजा. आता घरात प्रत्येकाच्या घरात उलशिक होत, तुम्ही किती बोलल्या तरी बी मी काय तुम्हाला काही म्हणणार आहे का? तुम्ही बोलत नाही पण म्हणणार थोडी आहे. घरात प्रत्येकाच्या घरात चालूच काही गरज होती असतं. एवढं पाय मोरगाळा, तुला वाटलं ते बसले माझं जपीत मग मी काय असं करू? माळ जपून आणि असं करणारी नाहीच तर काही. कोणाच्या बोलण्यावर लक्ष नाही ठेवत जायचं. जी काय तुम्ही आता- आपण नाही का मायले किंवा राहत जायचं, मैत्रिणी मैत्रिणी नाही आता इथून पुढं गोड राहू हा, आता. असं नसतं नाही, बोलायचं. राहू. नाही नाही का घरात प्रत्येकाच्या घरात भांडण लागलं वाजतच नाही. काही नाही म्हणतो खरं ग बाय माझे सून खरंच गोड आहे ग बा. असे सून म्हणा मग लई लागत भाजी काय जी 3 तास माळाचं लेकीच्या वर आहे बाया चांगली. 3 तास बसले लेकर एवढे लेकीने जीव पाणी तरी लागला. प्यायला का 3 तास हा? तुला किती काळजी वाटली मग? आवडला ना व्हिडिओ? असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. घंटेला क्लिक करा आणि सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.